परभणी जिल्ह्यात यंदा ज्या पद्धतीनं पावसाळा झाला त्याच पद्धतीनं हिवाळा होतोय. कारण मागच्या महिनाभरापासून परभणीचं तापमान जे आहे ते 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलेलं आहे. आणि ही थंडी जी आहे, यंदाची थंडी ही विक्रमी आहे. कारण 1989 पासूनचा डाटा जो आहे तो 2025 पर्यंत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं काढला. आणि यामध्ये असं दिसून आलं की पूर्ण या 36 वर्षामधला सर्वात थंड महिना जो आहे परभणी जिल्ह्यासाठीचा तो हा डिसेंबर 2025 होता. आपल्यासोबत हवामान शास्त्र विभागाचे या विद्यापीठाच्या प्रमुख आहेत डॉक्टर कैलास डाकोरे सर. पूर्ण महिना 10 तापमान पूर्ण होतं, फक्त 2 दिवस सोडले तर पूर्ण महिना 10 तापमानाच्या खालीच हे तापमान आहे आणि थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते. तुम्ही बरोबर विश्लेषण केलं. आपण 35-36 वर्षाचा डेटा पाहिला तर जवळपास हे 20-22 दिवस आहे त्या महिन्यातले, डिसेंबर महिन्यातले विशेष करून हे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असलेले 2025 हे वर्ष आहे. आणि अशा प्रकारचं अनुभूती बऱ्याच वर्षामध्ये आपण बघितलं मागच्या एक 7-8 वर्षामध्ये. तर 8 दिवस, कधी 6 दिवस, 10 दिवस इथपर्यंत असायची, परंतु कंटिन्यू असं 20-22 दिवसाचा हा कालखंड म्हणजे फार मोठा आहे. आणि आता पाहता की तुम्ही चिलनेस आहे याच्यामध्ये हवेमध्ये, तुम्हाला थंडी व्यवस्थित जाणवते. असं नाही की सकाळच्या याच्यामध्ये थंडी आहे आणि दिवसभर पूर्ण व्यवस्थितपणे उबदारपण आहे, असं पण नाही. दुपारच्या वेळेस थोडंफार जाणवते आणि संध्याकाळी जसं इव्हिनिंग झालं सनसेट की त्यावेळेस सुद्धा आपल्याला हे चिलनेस जाणवतो. तर काय कारण आहे आता यंदा एवढं मोठं थंडी पडणं? कारण कसं झालं की मोठ्या प्रमाणात थंडी आहे, लहान मुलं असतील, वृद्ध नागरिक असतील, हे सगळे आजारी पडतायत आता. याच्यामध्ये 1-2 गोष्टी आहेत. आपण पाहिलेलं आहे की यावेळेस त्याचा पावसाळा देखील आपला एक्सटेंड झाला होता आणि भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. आणि त्याच्या खालोखाल जसं मान्सून विड्रॉ झाला त्याच्यानंतर आपल्या इकडं विशेष करून मराठवाड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये फार असं काही मोठ्या प्रमाणात क्लाउडी कंडिशन नाही, क्लाउड फ्री कंडिशन आहे. एकदम रेडिएशनल कूलिंग व्यवस्थित होते. आणि त्याचबरोबर जो उत्तरेकडून वारा आहे, थंड वारा, तो पण व्यवस्थितपर्यंत आपल्या इथंपर्यंत पोहोचतो आहे. मग जो हवेमध्ये तुम्ही आकाशामध्ये बघितलं तर निरभ्र आकाश आहे की जेणेकरून तुम्हाला जो पारा आहे, जो ड्रॉप होण्यासाठी व्यवस्थितपणे जे आपल्याला प्रोसेस लागते ती प्रोसेस होत आहे. त्यामुळेच आपल्या इथं तापमान हे जास्त प्रमाणात ह्या महिन्यामध्ये आपण पाहतो की हिस्टॉरिकली जर बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पारा कमी गेलेला आहे. अगदी 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली 2018मध्ये. तर त्याच्यामुळेच हे कारण आहे की एकतर तुमचं ह्या पिरियडमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सेस फार इफेक्ट आपल्या इकडे नसल्यामुळं, क्लाउड फ्री कंडिशन असल्यामुळं आपल्याला व्यवस्थितपणे थंडीची अनुभूती होत आहे. नाही, पण आता किती दिवस अजून ही थंडी राहणार आहे? आज जसं भारतीय हवामान विभागाने सांगितलं कालच की बाबा आपल्याला एक साधारणतः अजून 2-3 दिवस अशाच प्रकारचं वातावरण अनुभूती होणार आहे. आणि तिथून हळूहळू थोडं 1 ते 2 अंश सेल्सिअसनी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु हे असं दिसतं की एकंदरीत 10 अंश सेल्सिअसपर्यंतच अजून काही दिवस राहण्याची शक्यता आहे. आणि ऑलरेडी त्यांनी 1 महिना अगोदर प्रेडिक्शन पण दिलं होतं की मध्य भारत आणि आपल्या भागामध्ये साधारणतः ही थंडी चांगल्या प्रकारे राहणार आहे. तर त्याच प्रकारचे आपल्याला अनुभूती होताना दिसते. एकूणच बघायला गेलं तर ह्या थंडीचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येत आहेत. कारण लहान मुलं असतील, वृद्ध नागरिक असतील, यांना सर्दी, खोकला याचे आजार जे आहेत ते जडलेले आहेत. दिवसभर थंडी राहते, मोठ्या प्रमाणावर या थंडीचा कडाका आहे. कारण सातत्यानं महिनाभर हे तापमान जे आहे ते 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले आहे. आणि यामुळेच कुठंतरी मागच्या 36 वर्षामध्ये जे डेटा तपासलेला विद्यापीठानं, त्यामध्ये सर्वात थंड महिना जो आहे परभणीचा यावेळचा हे डिसेंबर 2025 गेलेला आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी.